जिल्ह्यातील नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत। अजित पवार गटाचे भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी या निर्णयाचं स्वागत करत अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींना दीर्घकाळ सुनावणी न चालवता तत्काळ शिक्षा देण्याची मागणी केली। अशा कठोर शिक्षेमुळे भविष्यात अशा गुन्ह्यांना आळा बसेल आणि समाजात कायद्याचा धाक निर्माण होईल असं त्यांनी म्हटलं असून त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। बघूयात। नासापूर प्रकरणामध्ये अतिशय महत्त्वाचा निकाल आज न्यायालयाने दिलेला आहे आणि तिथले राष्ट्रवादी काँग्रेसचे जे स्थानिक आमदार आहे ते आपल्यासोबत आहे। भाऊ, आज महत्त्वपूर्ण निकाल आलेला आहे। सातत्याने ज्यावेळी जी घटना घडली त्यावेळी सातत्याने तुम्ही पाठपुरावा केला होता की अशा नाराजामांना फाशीची शिक्षा द्यावी अशी सातत्याने तुमची मागणी होती। आज न्यायालयाने ती शिक्षा सुनावलेली आहे। हो, न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा दिली आणि खऱ्या अर्थाने त्या मुलीला न्याय मिळालेला आहे। त्याच्या कुटुंबाची जी मागणी होती ती आज पूर्ण झालेली आहे। कारण की ही घटना घडल्यानंतर सर्वांचाच मागणी ही होती की या आरोपीला कठोरात कठोर कारवाई शिक्षा व्हावी आणि ती एकदम फास्ट ट्रॅकवर व्हावी आणि ती खऱ्या अर्थाने न्यायालयाने आज मंजूर केलेली आहे। मात्र ही शिक्षा जरी झाली असली मात्र ते जे कुटुंब आहे ते अद्यापही त्या अवस्थेतून बाहेर निघालेलं नाही आहे। तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना तुम्ही काय खरंच आहे, ही घटना घडल्यानंतर ते कुटुंबावर खूप मोठं दुःखाचा डोंगर कोसळला। ते कुटुंब कुणाशी चर्चा करत नव्हते। एकदम अतिशय दुःखात या ठिकाणी ते कुटुंब गेलं होतं। परंतु त्याच्या पालकांची त्या मुलीची इच्छा होती की येणारा मला फाशी झाली पाहिजे। त्यावेळेसच खऱ्या अर्थाने त्यांना कुठंतरी त्या मुलीला न्याय मिळाल्यासारखं वाटेल की ते दुःखात आहेत। परंतु शेवट ही शिक्षा झाल्यानंतर वरच्या कोर्टात सुद्धा या ठिकाणी फाशी कंटिन्यू झाली पाहिजे आणि त्याला लवकरात लवकर ती फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून आम्ही पाठपुरावा करू। मात्र हे जे प्रकरण जेव्हा सातत्यानं संपूर्ण राज्यासह देशामध्ये जेव्हा चर्चेत आलं, एक व्यक्ती अशा प्रकारे नराधाम व्यक्ती एक चिमुकलीवर अशा प्रकारे अत्याचार करतो, मात्र राज्यामध्ये सातत्यानं आपण पाहिलं तर अशा घटना वाढत आहात। तुम्ही सत्तेतील पक्ष आहात, तर कसं पाहता तुम्ही गृहविभागाला तुम्ही का सूचना करता? आम्ही गृहविभागाची हीच मागणी करतोय। असं घटना अनेक ठिकाणी घडतात। आजही मी एका सभागृहामध्ये होतो, त्याही ठिकाणी ही घटना घडल्याचं या ठिकाणी मंत्री महोदय यांनी या ठिकाणी सांगितलं। अशा घटना घडू नये म्हणून कठोर या ठिकाणी कायदा आला पाहिजे। जी कोण ही घटना अशी कृत्य करेल त्याला जागेवर सजा झाली पाहिजे। हे होते अशा प्रकारे जे कोणी कृत्य करणार त्याला जागेवरच फाशी शिक्षा झाली पाहिजे असा एक कायदा राज्य सरकारने तरतूद करावा अशी मागणी यावेळी स्थानिक आमदार यांनी केलेली आहे। कॅमेरामॅन दत्तासह संतोष मोरे, विधान भवन, मुंबई।